रायगड जिल्ह्यातील विक्रम मिनी डोअर चालक मालकांच्या जीपीएस डिव्हाइसला शासन मान्य कमाल दर एक समान असावा या मागणीसाठी अध्यक्ष विजय केशव पाटील यांनी 14 ऑगस्ट पासून सुरू केलेलं आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केलंय। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण सिद्धार्थ ठाके यांनी संघटनेच्या मागण्यांवर 8 दिवसात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचं लेखी आश्वासन दिलंय। परिवहन आयुक्तांसोबतही या प्रश्नावर चर्चा झाल्याचं पत्रात नमूद करण्यात आलंय। आयुक्तांच्या मौखिक विनंतीचा आदर करून उपोषण स्थगित केल्याचं विजय पाटील यांनी सांगितलंय। यावेळी संघटनेचे अधिकारी आणि विविध तालुक्यातील विक्रम मिनी डोअर चालक मालक उपस्थित होते। भ्रष्टाचार भ्रष्टाचार हा जो भ्रष्टाचार आहे तो फक्त रायगड जिल्ह्यासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी नाही तर हा भारतासाठी आहे। हा भ्रष्टाचार थांबवणं तुमची आमची काळाची गरज आहे। मराठी माणूस मरत चाललाय। मराठी माणूस शासनाच्या अनियंत्रित धोरणामुळे चिरडला जातोय। म्हणून आपण सर्वांनी संघटित राहूया। आजचं माझं उपोषण तसंच चालू राहील जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत। नाही तुझं मत काय सांग? चालू राहिलाच पाहिजे, कारण का आम्ही कमवायचं पण आणि गमवायचं पण का या महाराष्ट्रात तुम्ही बाहेरचे इथं कमवायला लागलं आणि आम्हाला गमवायची वेळ आलेली आहे। आज जर ही वस्तू 7,000ची आहे आणि जर आत्ताच ती 2 वर्षात लगेच 13,000ची होत आहे, यात नुकसान कोणाचं आहे? आमच्या भावंडाला ज्या गाड्या चालवतात रिक्षा चालवतात त्यांचं पण टाइम आहे। आज यांनी चालवली तर उद्या दुसरा चालवत। त्या माणसाने मारायचं का जगाचं? लोनवरती गाड्या घेतल्या ते सर्वाई कसं आहे? लोन फेडायचं कसं? हे भ्रष्टाचार चाललाय। मोदी हटाव। भ्रष्टाचार जागतिक बँकेच्या सहाय्याने राबवण्यात येत असलेल्या महास्ट्राईट प्रकल्पांतर्गत जिल्हा विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीत वाशिम जिल्ह्याने राज्यात 4था क्रमांक पटकावलाय। या कामगिरीबद्दल जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी मंजूर झालाय। अमरावती विभागातून या निधीसाठी निवड झालेला वाशिम हा एकमेव जिल्हा ठरलाय। जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या पुढाकाराने ही कामगिरी साध्य झाली। स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला। महास्ट्राईट अंतर्गत 2028 पर्यंत वाशिमचे सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन 39,802 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं लक्ष्य आहे। कृषी प्रक्रिया, पर्यटन, उद्योग, रोजगार, पशुसंवर्धन, नवीकरणीय ऊर्जा, आरोग्य आणि महिला केंद्रित आर्थिक विकासाला आराखड्यात प्राधान्य देण्यात आले। विविध विभागांच्या समन्वयामुळे जिल्ह्याला हे यश मिळाले। मालेगाव तालुक्यातील झोडगा खुर्द येथील शेतकरी केशव वाघ यांच्या घराला रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। सुमारे 2,47,000 रुपयांचं नुकसान झाले। वाघ कुटुंबीय शेतात कामासाठी गेले असताना घरातून धूर आणि आग दिसल्यानं शेजारील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी धाव घेत पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र तोपर्यंत घरातील कपडे, कपाट, पंखा, कूलर, टीनखाली लाकूड आणि इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। घराचा पंचनामा करून शासनानं नुकसानग्रस्त शेतकरी केशव वाघ यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होते। सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील आरती विठ्ठल काळे ही महिला 21 वर्षीय महिला तिच्या 11 महिन्यांच्या मुलगी नंदिनीसह 12 ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाले। दुपारी 4 वाजता दोघी घरातून निघाल्या होत्या। यावेळी पती आणि सासू शेतात गेले होते। सायंकाळी घरी परतल्यानंतर शोध घेऊनही माहिती न मिळाल्यानं पती विठ्ठल काळे यांनी सेलू पोलीस ठाण्यात खबर दिली। पोलिसांकडून दोघींचा शोध सुरू आहे। आरती बेपत्ता होताना चॉकलेटी साडी आणि ब्लाऊज, काळ्या रंगाच्या चपला परिधान केल्या होत्या। त्यांच्याबाबत माहिती मिळाल्यास सेलू पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। यवतमाळ जिल्ह्यातील मांडवा इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी बहुउद्देशीय संस्था आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या। विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि महापुरुषांच्या वेशभूषेत सहभाग घेतला तर आकर्षक रांगोळ्यांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या कार्यक्रमानंतर विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांना खाऊ, अल्पोपहाराचं वाटप करण्यात आलं। यावेळी यादव गावंडे, यादव पवार, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी तसंच ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संस्थेच्या या समाजोपयोगी उपक्रमाचं ग्रामस्थांनी कौतुक केलंय।
चिखली तालुक्यातील 59 जातींच्या वतीनं अनुसूचित जमातींच्या उपवर्गीकरणाविरोधात 8 सप्टेंबर रोजी चिखली शहरात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे। मोर्चाला आनंदराज आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, हंडोरे, आमदार सिद्धार्थ खरात, भाई दीपक केदार तसंच रुक्मिणी लोंढे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। एससी समाजानं मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलंय। जे आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने केलेलं आहे? चिखली तालुक्यातील सर्व आंबेडकरी समुदायाचे, सर्व समाजांचे प्रतिनिधी, सर्व राजकीय सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या सगळ्यांनी एकत्र येऊन राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारावर जो काही उपवर्गीकरणाचा घाट धरून बसलेला आहे, या सगळ्या सरकारच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी आणि उपवर्गीकरण करण्यातच येऊ नये, इथे रद्द प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी आंबेडकरी समाजाच्या सर्व सामाजिक संघटना एकजूट होऊन सरकारच्या विरोधामध्ये 8 सप्टेंबरला हा उपवर्गीकरण विरोधात हा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बाईटच्या माध्यमातून काय संदेश द्याल तुम्ही 59 जातींना? 59 जातींच्या समूहाला एवढंच सांगेल की बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून जे काही संविधानामध्ये अनुसूचित जातीच्या समूहाची तरतूद एवढ्यासाठी केलेली आहे की हा जो आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या जो अस्पृश्य समजलेला समाज आहे, हा एक संघ राहून या समाजाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक उत्थानासाठी जे सरकार येतील त्या सरकारांनी यांच्याकडं दुर्लक्ष करू नये। यासाठी जे बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केलेल्या ज्या अनुसूचित जाती समाजाच्या समूहाचा एक संघ राहण्याचा जो प्रयत्न होता, तो प्रयत्न बाबासाहेबांच्या या प्रयत्नातून ही अनुसूचित जाती जमातीचं जर वर्गीकरण केलं तर एकूणच या जातीतून हा बौद्ध आणि महार जाणारा समाज हा बाजूला पडेल आणि केवळ हिंदूंचीच सगळं, कारण इतर ज्या सर्व जाती आहेत, हिंदूंच्या सर्व जाती त्यांच्या संस्कृतीचं अनुकरण ते करत असल्यामुळं या समूहाला पद्धतशीरपणे बाहेर काढण्याचा हा प्रयत्न आहे। त्यामुळे आमच्या सरकारला सांगणं एकच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी केलेला एकसंघ समूह जो आहे हा एकसंघ राहावा, यासाठी अनुसूचित जाती जमातीचं जे वर्गीकरण जी आहे प्रक्रिया जी आहे, उपवर्गीकरण प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी। मोर्चाचा रूट कशा पद्धतीने राहील? मोर्चाच्या आजच्या या संघर्ष समितीच्या सर्व जाती धर्माच्या आंबेडकरवाद्यांच्या बैठकीमध्ये निर्णय जो झालेला आहे, तो निर्णय आहे की या ठिकाणी चिखली शहरातील जे क्रीडा संकुल जे आहे, या क्रीडा संकुलामध्ये आंबेडकरी समाजाचे सर्व एकत्र येतील आणि ते बसस्टँड, शिवाजी चौक मार्गे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, छत्रपती शिवरायांना अभिवादन करून त्या ठिकाणीच मोर्चाचा त्या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्तानं आनंदराजे आंबेडकर या ठिकाणी येणार आहेत, जो प्राध्यापक जोगेंद्र कवाडे या ठिकाणी येणार आहेत। या मोर्चासाठी खासदार चंद्रकांतजी हंडोरे साहेबांशी ते सुद्धा या ठिकाणी आली आणि इतर जे काही चर्मकार समाजाचे नेते आहेत, बबनरावजी घोलप यांना सुद्धा निमंत्रित केलेलं आहे। या बुलढाणा जिल्ह्यातील मेकर मतदारसंघाचे आमदार ज्यांनी विधानसभेमध्ये 27 आमदारांना एकत्र करून सरकारविरुद्ध ही अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया जी आहे तिला प्रथम विरोध करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, ते आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांना सुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे। आणि इतरही ज्या मातंग समाजाच्या ज्या आमच्या रुक्मिणीताई लोंढे आहेत, ह्या सुद्धा या मोर्चाला येणार आहेत। एकूणच या मोर्चाला चिखली तालुक्यातला जो वाल्मिकी समाज आहे, मातंग समाज आहे, चर्मकार समाज आहे आणि बौद्ध आणि आमच्या जे इतर जे समाज आहेत त्या सगळ्यांच्या प्रतिनिधीशी आमची सर्व ही उपस्थित असलेली जी सर्व जी टीम आहे ती सर्वांशी संवाद करून या मोर्चात जास्तीत जास्त सहभागी करून घेऊन हा उपवर्गीकरणाच्या विरोधात असलेला हा महामोर्चा यशस्वी कसा होईल यासाठी ही सर्व टीम जी आहे, ही जी संघर्ष समिती आहे, हे संघर्ष समिती प्राणपणाला लावून कामाला लागलेली आहे आणि त्याची सुरुवात म्हणून आज या ठिकाणी ठाणेदार चिखली यांना हे निवेदन या ठिकाणी मोर्चाचं सादर करण्यात आलेलं आहे। बहुजन समाजाला काय संदेश देसाल? बहुजन समाजाला एकच संदेश राहणार की सर्वजण मिळून हा मोर्चा सहभागी होऊन सक्सेस कसा होईल त्याच्यात आपण ताकद लावली पाहिजे। या ठिकाणी कोणते कोणते वरिष्ठ नेते येणार आहेत? या ठिकाणी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब येणार आहेत, चंद्रकांतजी हंडोरे साहेब येणार आहेत, जोगेंद्र कवाडे साहेब येणार आहेत आणि पॅन्थरचे दीपक केदारही येणार आहेत
आणि मातंग समाजाची महिला रुक्मिणीताई लोंढे हे पण या ठिकाणी येणार आहेत. मोर्चामध्ये कशा पद्धतीच्या घोषणा राहणार आहे? घोषणा अजून ठरलेल्या नाही आहेत, परंतु ज्या महत्त्वाच्या घोषणा आहेत म्हणजे उपवर्गीकरणाला जो विरोध आहे आपला, त्या विरोधातच संदर्भात घोषणा राहतील. आणि आता हा जो उपवर्गीकरणाचा घाट जो घातलेला आहे शासनाने, तर तो रद्दच करण्यात यावा यासाठी फार जोर देण्यात येणार आहे संघटनेतर्फे. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? हा जो मोर्चा आहे, हा मोर्चा जो सरकारने जो घाट घातलेला आहे, केंद्र सरकारने याच्यामध्ये थोडीशी बाजू शांत दाखवून संरचनेला जे पुढे करून त्याच्याकडून जो आदेश घेतलेला आहे, त्या अनुषंगानं हा जो मोर्चा पूर्ण राज्यामध्ये, कारण त्यांनी लागू करायचं आहे उपवर्गीकरण आणि समाजामध्ये तेढ करायचा आहे. जसं मराठा कुणबी समाजामध्ये तेढ झालेला आहे, आदिवासी धनगर समाजामध्ये तेढ झालेला आहे, त्याच पद्धतीने मातंग आणि बौद्धामध्ये आणि इतर समाजामध्ये तेढ झालेलं पाहिजेत, वाद झालेला पाहिजेत, हे सरकारचा हेतू आहे. आणि समाजामध्ये कसं वाद झाले असल्यामुळं जो वर्गीकरणाचा जो विषय आहे, मुलांच्या शिक्षणासाठी जो भविष्यामध्ये आणि नोकरीसाठी जो विषय येणार आहे, तो खूप गंभीर आहे. त्याकरता आंबेडकर समूहाने आणि आंबेडकर चळवळीतील सर्व पदाधिकारी आम्ही सर्व उपस्थित आहे. आणि चिखली तालुक्यामध्ये जी बुलढाण्याची जी राजधानी चिखली आहे, त्या चिखलीमध्ये हा मोर्चा भव्य दिव्य आणि चांगल्या सुशोभित पद्धतीने पूर्ण आम्ही व्यवस्थितरित्या पार पाडणार आहे. आणि जो लोकशाही मार्गाने जो आमचा जो लढा आहे, हा यशस्वी करणार आहे. जय भीम. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करत एनसीबीनं आरोपीला ताब्यात घेतलंय. न्यायालयानं कोठडी सुनावली. आरोपी गेल्या काही दिवसांपासून परदेशात असल्याचं समोर आलंय. त्याचं नाव अनेक ड्रग्ज गुन्ह्यात असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. एनसीबी आणि पोलिसांच्या कारवाईत 9,000 किलो मॅफेड्रॉन जप्त करण्यात आलं होतं. विश्रांतवाडी तसंच दिल्ली येथेही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात अनेक आरोपी असून रॅकेटचा विस्तार आणि इतर आरोपींबाबत चौकशी करण्यासाठी एनसीबीनं 6 दिवसांची कोठडी मागितली. मात्र बचाव पक्षानं 4 दिवसांची कोठडी पुरेशी असल्याचा युक्तिवाद केला. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. काय आर्ग्युमेंट झाले, किती कोठडी दिली? त्याला 21 तारखेपर्यंत कस्टडी दिलेली आहे. आणि पोलिसांचा संशय असा आहे की हे इंटरनॅशनल टोळे आहे, त्यामुळे आम्हाला तपास करायचा आहे. आणि हा जो आरोपी त्याच्याविरुद्ध एक पेंडिंग वॉरंट निघालेला आहे, त्यामुळे याला संशयावरनं दिल्ली एअरपोर्टवरून अरेस्ट करून आज या मार्बन कोर्टात हजर केलं. तर त्याच्याकडं समाजविधायक हे जे ड्रग्ज सापडलं, त्याच्यामुळे कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत पिशी दिली, 21/8 पर्यंत. प्रकरण काय होतं सर? प्रकरण काय होतं की त्याच्यावर पूर्वी एक नार्कोटिकचा गुन्हा आहे आणि त्यानंतर परत आज दिल्ली एअरपोर्टवर त्याच्याकडं काय माल मिळाला. त्याच्यावर पोलिसांचं म्हणणं आहे की 1780 किलो म्हणजे KG माल मिळालेला आहे. आणि ते मार्पिन आहे. आणि ते मार्पिन समाजविधक असल्यामुळे आम्हाला तपासाची संधी द्यावी. त्यामुळे मेहरबान कोर्टाने आज त्याला 21 तारखेपर्यंत पिशी दिली. 17 जणांची शक्यता असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्याच्या तपासात काय होईल ते पुढील तपासात ते होईल ते निष्पन्न होईल. पुण्याच्या ड्रग्ज प्रकरणात त्याचं काय कनेक्शन आहे? कनेक्शन म्हणजे पूर्वी पेंडिंग गुन्हा आहे आणि तो विमानतळावरच अरेस्ट केला दिल्ली इंदिरा गांधी एअरपोर्टवर, त्यामुळे कनेक्शन लागलं. आता 21 ऑगस्ट पर्यंत कोठडी आहे, तुम्ही हजर केले एक्सपोर्ट दिल्ली नार्कोटिक विभाग, सेंट्रल गव्हर्नमेंट, युनियन ऑफ इंडिया. आता इथे 21ला इथे जाणार परत आणि इथून परमिशन घेऊन ट्रान्झिट वॉरंट घेऊ शकतात ते. अजून काय त्या निष्पन्न झालं ही जी कोठडी सुनावली ही नेमकी कुठे मुंबईला नेणार आहेत की नाही, इथे जाणार 21 तारखेपर्यंत. आता त्याला आता त्या पिशीमध्ये ठेवतील आणि 21 तारखेला इथलं नार्कोटिक कोर्टमध्ये हजर करतील. पूर्ण नाव सांगा. संचेती SH, संचेती सतीश राव. नाही, मी आरोपीचे वकील आहे. नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपनं क्लस्टर योजनेच्या विरोधात प्रस्ताव मंजूर केल्यानंतर आता घणसोलीतील सिम्पलेक्स सोसायटीचे रहिवासी आक्रमक झालेत. क्लस्टर योजनेच्या माध्यमातूनच आम्हाला आमची घरं बांधून मिळाली पाहिजे अशी ठाम भूमिका घेत हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय. यावेळी नागरिकांनी भाजपच्या क्लस्टर विरोधी भूमिकेचा विरोध करत तीव्र निषेध केलाय आणि जोरदार घोषणाबाजी केली आहे. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीनंही या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग घेतला. क्लस्टर योजनेच्या समर्थनार्थ रहिवाशांनी एकजूट दाखवल्यानं नवी मुंबईतील क्लस्टरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आलेले त्या रॅलीमध्ये संध्याकाळी 6 वाजता रॅली निघणार आहे आणि त्या रॅलीमध्ये आपण बहुसंख्य सभासदांनी, मग महिला पुरुष, आपली मुलं सुद्धा, पार्टीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेले ते सुद्धा आपल्या या रॅलीमध्ये सामील होणार आहेत.
आपण सायंकाळी बरोबर 6 वाजता तो रूट असा असणार आहे, एफ मधून ई विंग मध्ये, ई विंग मधून एच मध्ये आणि एच मधून निघाल्यानंतर डी. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.